नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आपणही आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवण्याचा विचार करत असाल किंवा सध्या तो योग्य ठिकाणी आहे की नाही याची शंका मनात असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा सुद्धा ठरू शकेल. कारण चुकीच्या दिशेने ठेवलेली स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या भक्तीला आणि घरातल्या शांततेला बाधासुद्धा आणू शकतो, असं म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोच्या स्थापनेचे योग्य नियम. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामघोषात अनेकांचे जीवन आनंदमय होते. पण अनेक भक्तांना एक प्रश्न नेहमीच पडतो की घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती कुठे ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा आणि श्री स्वामींचा आशीर्वाद कायम राहील. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. सर्वप्रथम योग्य दिशा जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ही घरात नेहमी ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला ठेवावी. ही दिशा अत्यंत पवित्र मानली जाते आणि या दिशेला देवांचा वास असतो असं मानलं जातं. या दिशेला मूर्ती ठेवल्यानं घरात सुख, समृद्धी आणि शांतता कायम नांदते. जर ईशान्य दिशेला मूर्ती किंवा फोटो लावणं शक्य नसेल, तर उत्तर किंवा पूर्व दिशा ही देखील शुभ मानली जाते. अनेकांना उत्तर पूर्व दिशेच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा आहे, या दिशेला बऱ्याच जणांकडे फोटो किंवा मूर्ती ठेवणं शक्य नसतं. म्हणून एकतर तुम्ही उत्तर दिशेला मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता किंवा पूर्व दिशेलाही मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता. आता देवारा किंवा पूजेचं स्थानही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती हे नेहमी देवारात किंवा पूजेच्या निश्चित ठिकाणी ठेवावी. ती जागा स्वच्छ आणि शांत असावी. मूर्ती किंवा फोटो ही जमिनीवर अजिबात ठेवू नये. ती नेहमी आपल्या छातीच्या किंवा डोळ्याच्या रेषेत असावी. म्हणजे बसून किंवा उभं राहून पूजा करताना थेट तुमच्या डोळ्यासमोर येईल अशा उंचीवर स्वामींची मूर्ती ठेवावी. मूर्ती किंवा फोटो ठेवलेले आसन हे जमिनीपासून किमान 1 ते 2 फूट उंचीवर असावे. आता घरातील कोणत्या जागा टाळाव्यात जिथे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती अजिबात ठेवू नये? तर बेडरूममध्ये देवाचे फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये. तर बेडरूममध्ये देवाचे फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवणं टाळावं. यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात किंवा पूजेची पवित्रता ही जपली जात नाही असं मानलं जातं. एवढंच नाही तर देवघराची भिंत ही शौचालयाच्या भिंतीला लागून नसावी. कचऱ्याजवळ किंवा अस्वच्छ ठिकाणी सुद्धा पूजाघर नसावं किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो सुद्धा अशा ठिकाणी अजिबात ठेवू नये जिथे कचरा असतो किंवा अस्वच्छता असते. शिवाय जिना किंवा जिन्याच्या खाली देवाची मूर्ती ठेवणं अपवित्र मानलं जातं. आता आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या स्वामींच्या मूर्ती मिळत असतात. त्यातही स्वामी समर्थांची बसलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अधिक शुभ मानलं जातं. या अवस्थेतील मूर्ती ही शांतता आणि स्थैर्य दर्शवते. आता एकाच देव्हाऱ्यात किंवा घरात स्वामींच्या खूप जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. शक्यतो मोठी मूर्ती किंवा फोटो असावा. आता जर आपल्याकडे लहान मूर्ती असतील तर त्याची संख्या विषम संख्येत असावी, जसं 1, 3 किंवा 5. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवलेली जागा ही नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. जिथे धूळ जमा अजिबात होऊ देऊ नये आणि अगरबत्तीने पूजा करावी, ज्यामुळे घरात ऊर्जा टिकून राहते. आता महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या फोटोसमोर नेहमी दिवा लावावा.
पूजेच्या वेळी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवर्जून करावा. आपल्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार स्वामींच्या पादुका देखील घरात ठेवू शकतात. तर मंडळी, ह्या होत्या घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. या नियमांचं पालन केल्यास आपल्या घरात स्वामींचा आशीर्वाद कायम राहील आणि सकारात्मक ऊर्जेचाही संचार होईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.